सोलापूर जिल्ह्यातला करमाळा भीमा नदीच्या खोऱ्यातला हा तालुका म्हणजे राव रंभा निंबाळकर यांची एकेकाळची जहागीर। याच करमाळा गावामध्ये आहे कमलादेवीचं वैशिष्ट्यपूर्ण 96 कुळी मंदिर। मराठ्यांच्या 96 कुळांना समोर ठेवूनच कमला भवानी मातेचं मंदिर बांधण्यात आलंय, त्याचीच ही गोष्ट। नमस्कार, मी स्नेहल आणि तुम्ही पाहताय बोलबिल। तर या मंदिराचा इतिहास पाहायचा झाला तर आपल्याला 17व्या शतकात जावं लागेल। फलटणचे महादजी नाईक निंबाळकर म्हणजेच शिवरायांचे जावई, संभाजी महाराजांची बहीण सखुबाई या त्यांच्या पत्नी, याच महादजीचा नातू म्हणजे रंभाजी निंबाळकर। औरस अनौरस या वादामुळे रंभाजींच्या जन्माचा इतिहास ज्ञात नसला तरी रंभाजींची कारकीर्द हैदराबादच्या निजामशाहीत खूपच गाजली। 1707 साली औरंगजेबाच्या निधनानंतर स्वराज्याच्या गादीवर हक्क कोणाचा यावरून वाद झाले आणि शाहू महाराजांचा सातारा आणि ताराराणी बाईसाहेब यांचे कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या। मराठा सरदार या दोन्ही गाद्यांच्या वादात विभागले गेले। काही अंतर्गत वादाला कंटाळून हैदराबादच्या निजामाला जाऊन मिळाले। यात होते रंभाजी निंबाळकर। हैदराबादच्या निजामाचा महाराष्ट्रातला मुख्य आधार म्हणजे हे निंबाळकर घराणं। त्यांच्या पराक्रमानं खुश होऊन निजामानं त्यांना रावरंभा ही पदवी आणि करमाळा, भूम, बारामती, तुळजापूर इथली जहागीर दिली। या रावरंभा घराण्यातले रंभाजी, जानोजी, आनंदराव, बाजीराव, खंडेराव यांच्यासारखे पराक्रमी पुरुष शेवटपर्यंत निजामशाहीत राहिले। या घराण्याला युद्धकलेबरोबरच साहित्य, कला, सौंदर्यदृष्टी याचंही वरदान होतं। शिवाजी महाराजांचे कुलदैवत म्हणजे तुळजापूरची आई भवानी। रंभाजी निंबाळकर हे बरेच वर्ष तुळजापूरमध्ये वास्तव्याला होते। या काळात त्यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। राव रंभा रंभाजी निंबाळकर देवीचे उपासक बनले। तुळजापूर नंतर त्यांनी माढ्याचे माढेश्वर व नंतर करमाळ्याचे कमलादेवी मंदिर बांधलं। तुळजापूर आणि माढ्याची मंदिरं किल्ल्याच्या धाटणीची आहेत, पण करमाळ्यातल्या मंदिराची बांधकाम शैली ही पूर्णतः नाविन्यपूर्ण आहे। रंभाजींचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी हे मंदिर दाक्षिणात्य पद्धतीने बांधलं। इसवी सन 1740 ते 1743 दरम्यान रावरंभा जानोजीराव हे रघुजी भोसले समवेत दक्षिणेतील त्रिचनापल्लीच्या स्वारीवर गेलेले असताना तिथल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरील बांधकामाची गोपूर शैली त्यांना फार भावली। रंभाजींच्या काळात सुरू झालेलं कमला भवानी मातेचं मंदिराचं काम जानोजीरावांनी पूर्ण केलं। मात्र मंदिराच्या रचनेत महत्त्वाचे बदल करून त्यांनी दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरं बसवली। महाराष्ट्रात पहिल्यांदा मंदिरांना गोपुरं बसवण्याचा मान हा करमाळ्याच्या रावरंभाकडे जातो। असं म्हणतात की या रावरंभा निंबाळकर यांच्या करमाळा जहागिरीमध्ये 96 खेडी होती, त्यामुळे 96 या अंकाला कमलादेवी मंदिरात विशेष महत्त्व आहे। मंदिर 96 खांबांवर उभारलं असून मंदिराला जाण्यासाठी 96 पायऱ्या आहेत। मंदिरात 96 ओवऱ्यांचे भक्त निवास आहे। मंदिरामध्ये सजावटीसाठी 96 शिल्पचित्र लावलेली आहेत। स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेली 96 पायऱ्यांची हत्तीबाव मंदिर परिसरातच आहे। या प्रचंड विहिरीच्या बांधकामासाठी आलेला खर्च हा पूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चापेक्षा जास्त आला असावा असं म्हटलं जातं। ही विहीर इतकी प्रचंड आहे की तिची मोठ मारायला हत्ती असायचे। मुख्य मंदिरामध्ये श्री कमला भवानी मातेची काळ्या पाषाणातली मूर्ती आहे। कमला भवानी माता ही महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचं प्रतिरूप मानली जाते। सिंहारूढ आणि महिषासुराचं निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली भवानी माता अष्टभुजा आहे। मंदिरात कमला भवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातली पिंड आहे। त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातली भव्य मूर्ती आहे। गाभाऱ्यात श्री विष्णू लक्ष्मीची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभाऱ्यात सूर्यनारायणाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे। मुख्य मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत 80 फूट उंचीच्या 3 दीपमाळा असून त्या एवढ्या भव्य आहेत की त्यावर जाण्यासाठी आतील बाजूला पायऱ्या आहेत। दीपमाळेतील पायऱ्यांची संख्या 96च आहे। दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या ज्वाळा करमाळा जहागिरीतील संपूर्ण 96 गावातून स्पष्टपणे दिसत होत्या अशी दंतकथा आहे। स्वतः रावरंभा निंबाळकर हे बऱ्याचदा या मंदिरातल्या ओवऱ्यांमध्ये राहायला यायचे, त्यामुळे त्यांना भेटायला येणारेही याच ठिकाणी राहत असत। पेशवे दप्तरातील मुक्काम दर्जागा कमलालये या नोंदीवरून पेशव्यांचा मुक्कामही या ओवरीत झाला असण्याची शक्यता आहे। आजही दरवर्षी कमलादेवीची मुख्य यात्रा कार्तिक पौर्णिमेला भरते। या काळात रोज देवीचा छबिना निघतो।
परंतु शेवटच्या दिवशी म्हणजे चतुर्थीला निघणारा छबिना जरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. रात्री 12 वाजता थोरल्या हत्तीच्या वाहनाच्या अंबारीत निघालेल्या छबिन्यासाठी सेवेकरी मानकरी मोठी गर्दी करतात. बडी जी मेहरबान, बडी सवारी आ रही है अशा हिंदीतल्या घोषणेबरोबरच आई राजा उदो उदोचा जयघोष सुरू असतो. कमलादेवीच्या या छबिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे रात्रभर चालणाऱ्या छबिन्यापुढं मुस्लिम समाजातील नर्तकीचं नृत्य सुरू असतं. राव रंभा खंडेराव अर्जुन बहादुराचे हैदराबादमधील महालिका नावाच्या नर्तकीवर मनापासून प्रेम होतं. त्याचं प्रतीक म्हणून कमलादेवीच्या छबिन्यापुढं मुस्लिम समाजातील नर्तकी नृत्य सादर करते. राव रंभा घराणं हे मोठं पराक्रमी होतं, पण औरस आणि अनौरसाच्या वादामुळे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याच्या तुलनेत त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही. असं म्हणतात की हे शल्य जानोजी राजे निंबाळकर यांना होतं. त्यामुळेच त्यांनी मराठ्यांच्या 96 कुळाला डोळ्यासमोर ठेवून कमला भवानी मंदिराची रचना केली. तुळजा भवानीप्रमाणे इथंही पुजारी आणि सेवेकरी मराठा जातीचे आहेत. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि इतिहासातल्या अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.